आपलं स्वागत आहे सुमित नेट गेट सेट यूट्यूब चॅनलमध्ये. ही जी भरती आहे ती असिस्टंट केमिकल अनालायझर ही जी कंडक्ट करणारी जी संस्था आहे ती आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड लॅबोरेटरी. ही ग्रुप बी ची एक खूप चांगली पोस्ट आहे. ही जी पोस्ट जी आहे ती एकूण 250 मार्काची असेल. त्या 250 मध्ये ही लेखी असेल 200 मार्काची आणि मुलाखत असेल 50 मार्काची. या या जी पोस्ट आहे, ती एक्झाम कशी कंडक्ट करणार आहे, तर ती फक्त आणि फक्त याच्यामध्ये फक्त तुम्हाला केमिस्ट्रीचे क्वेशन्स भेटतील. त्या क्वेशन्समध्ये तुम्हाला एप्टिट्यूड किंवा इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर असे कुठलेही बघायला भेटणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला केमिस्ट्रीचेही प्रश्न विचारले जातील. टोटल 100 प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 200 मार्काची ही एक्झाम असेल आणि त्याचा कालावधी असेल फक्त 1 तास आणि 1 तासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. या एका तासामध्ये जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त रीडिंग करून, फास्ट एनालिसिस करून, फास्ट आन्सर देऊन, ते पण एक्झॅक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्युरसी या एक्झाममध्ये खूप, खूप, खूप महत्त्वाची आहे. तसेच याचा जो दर्जा असेल तो एम-एस-सी नुसार असणार आहे आणि माध्यम हे फक्त इंग्रजी असेल आणि एम-सी-क्यू पॅटर्न असतील. म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल आणि प्रत्येक क्वेशनला म्हणजे प्रत्येक क्वेशन जर चुकले तर त्याच्यामध्ये 25% निगेटिव्ह मार्किंग असेल. म्हणजे 1/4 हा तुमचा गुण हा लॉस होणार आहे. म्हणजे आता आपण खाली बघणार आहे, याचे जे सिलेबस आहे, तो कसा असणार आहे. तर इथं बघू शकता आपण बेसिक कन्सेप्ट इन एनालिटिकल केमिस्ट्री. या एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल प्रिपरेशन ऑफ सोल्युशन्स, कॉन्सन्ट्रेशन युनिट्स, मोलॅरिटी, इक्विव्हॅलेंट वेट, नॉर्मॅलिटी, पी-पी-एम, मिनी इक्विव्हॅलेंट वेट आणि अदर रिलेटेड युनिट्स. या युनिट्समध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला भेटेल, की तुम्हाला हे कन्सेप्ट खूप जवळपास 3 ते 4 मार्काचे हे क्वेशन्स विचारतात आणि तुम्हाला पूर्ण हा टॉपिक YouTube चॅनल किंवा YouTube चॅनल किंवा पी-डब्ल्यू-टीचं YouTube चॅनल आहे. तसेच स्कूक आणि Vogelमध्येही चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. डेफिनेशन ऑफ टर्म्स. बीमध्ये काय आहे? डेफिनेशन ऑफ टर्म्स याच्यामध्ये आहे प्रिसिजन, डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, ॲक्युरसी, ॲब्सोल्यूट एरर हे चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कूकमध्ये पण बघायला भेटेल. तसेच तुम्ही वेबसाईटवर मधनं पण स्टुडंट टी टेस्ट वेबसाईटवरनं म्हणजे Googleवरनं तुम्हाला हे बघायला भेटेल. कॉन्फिडन्स लिमिट क्रायटेरिया लिमिट फॉर रिजेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन. नंतर तुम्हाला बघायला भेटेल टायट्रेशन. टायट्रेशन हे बऱ्यापैकी चांगलं कव्हर केलेलं आहे Vogel या बुकमध्ये. त्यामध्ये बघायला भेटेल तुम्हाला ॲसिड बेस टायट्रेशन्स, रेडॉक्स, प्रिसिपिटेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक इंडिकेटर्स, थिअरी ऑफ इंडिकेटर्स आणि मेटल आयन इंडिकेटर्स, नॉन एक्विस टायट्रेशन्स पण हे तुम्हाला Vogelच्या बुकमध्ये चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आहे ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस. हे पण खूप चांगल्या प्रकारे Vogel या बुकमध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. तसेच Cookमध्येही तुम्हाला हे टॉपिक बघायला भेटतील. त्यामध्ये काय बघायला भेटेल तुम्हाला प्रिपरेशन ऑफ सोल्युशन कसं बनवायचं? प्रिसिपिटेशन कसं होतं? पोलर, नॉन पोलर सॉल्व्हेंट करून तुम्ही प्रिसिपिटेशन कसे करू शकता? तसंच अ, तसंच प्रिसिपिटेशन, को-प्रिसिपिटेशन, न्यूक्लिअर प्रिसिपिटेशन हे वेगवेगळ्या टाइपचे तुम्हाला प्रिसिपिटेशन बघायला भेटेल. तसेच रोल ऑफ ऑर्गॅनिक प्रिसिपिटेशन इन ग्रॅव्हिमेट्रिक एनालिसिस. मग ऑर्गॅनिकचे कसे प्रिसिपिटेशन करायचे ते पण तुम्हाला Vogelच्या बुकमध्ये भेटेल. तसेच सम इम्पोर्टंट ऑर्गॅनिक प्रिसिपिटेशन. मग त्यानंतर आपल्याला एनालिटिकलमध्ये अजून काय बघायला भेटेल? सॅम्पल कसं प्रिपरेशन करायचं? म्हणजे एवढ्या मोलरचं किती कसं बनवायचं? एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं? प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस पण तुम्हाला हे बघायला भेटतील. नंतर सेकंड आहे एनालिटिकल टेक्निक्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. या एनालिटिकल टेक्निक्स म्हणजे Vogelचं इनऑर्गॅनिक पण बुक आहे. त्यामध्ये अ, ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकमध्ये फ्लेम एमिशन,
यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी, एएस, सेम, तसंच ईडीएक्स म्हणजे एनर्जी डिस्पर्जन एक्स-रे स्पेक्ट्रोमेट्री, एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी हे पण चांगल्या प्रकारे खूप क्लिअरमध्ये गॉगलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बीमध्ये काय बघू शकता आपण इलेक्ट्रो एनालिटिकल टेक्निक्स सच ॲज पोलॅरोग्राफी, एम्पिरोमेट्री, इलेक्ट्रोगॅमोमेट्रिक, सीव्ही अँड स्ट्रिपिंग व्होल्टामेट्री. हे जे टॉपिक आहे, मी तुम्हाला हे पूर्ण ए आणि बी हे वगेलमधनं अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. कारण काय त्यांनी बेसिक टू बेसिक तसेच ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. नंतर थर्डमध्ये बघू शकता तुम्ही एनालिटिकल टेक्निक्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असणार आहे स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय असणार आहे थिअरी अँड ॲप्लिकेशन इन केमिकल एनालिसिस. त्यामध्ये तुम्ही बघू शकता यूव्ही, व्हिजिबल हे मॅन्युअलमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे थिअरी. आय-आर, एन-एम-आर, एम-एस म्हणजे मास स्पेक्ट्रोस्कोपी, रमन आणि फ्लोर फ्लोरो फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी. नंतर बीमध्ये आपण सेपरेशन टेक्निक्स बघणार आहोत. त्यामध्ये आहे डिफरंट प्रकारचे जे थिअरीज असणार आहे. त्यामध्ये आहे क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं करायचं आपण. परत पेपर क्रोमॅटोग्राफी कशी असते, ते पण तुम्हाला अ, बघायला भेटेल. टी-एल-सी हे जे टॉपिक आहे मला वाटतंय तुम्ही जास्तीत जास्त Googleचा यूज करून हे क्लिअर करावे. तसंच व्हॉवेलमध्ये पण चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. तसंच एच-पी-एल-सी, जी-सी, एम-एस, जी-सी, एल-सी-एम-एस, जी-सी-एम-एस तसेच आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, एडसॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आणि रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी. फोर्थ आहे एनालिटिकल टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्री. यामध्ये तुम्हाला बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. कारण का तुम्हाला वाटेल की बायोकेमिस्ट्री खूप महत्त्वाचं नाही. पण याच्यामध्ये पण भरपूर क्वेशन्स विचारतात. जवळपास 30% टू 40% हा तुम्हाला क्वेशनचा पॅटर्न बघायला भेटेल. त्यामध्ये बघू शकता आपण एमध्ये मेथड ऑफ एस्टिमेशन त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिडचे स्ट्रक्चर्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे रिएक्शन्स हे तुम्हाला क्लिअर होतील. लेहेंजरच्या या बुकमध्ये तुम्हाला हे सर्व मेथड ऑफ एस्टिमेशन बघायला भेटेल. मग बायोलॉजिकल बफर पण लेहेंजर बायोकेमिस्ट्रीचा. परत डी-एन-ए फिंगर प्रिंटिंग हे तुम्ही Google Chromeमधनं करू शकता. Googleवरनं. तसेच पी-सी-आर कसं आपण डी-एन-ए सेपरेशन करू शकतो. आर-टी-पी-सी-आर म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेंज करून आपण एक सिंगल डी-एन-ए कसा एक्सप्लोर करू शकतो. तसंच आर-आय-ए, रेडिओ इम्युनो ॲसे हे पण तुम्हाला बघायला भेटतील. सगळं हे पूर्ण टॉपिक जो आहे डी-एन-ए फिंगरप्रिंटिंगपासून आर-ए फिंगरप्रिंटपर्यंत तुम्हाला Googleवरनं एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे भेटतील. तसंच सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स. मग सेपरेशन कसं करायचं बायोमॉलिक्युल्सचं? ते बघायला भेटेल तुम्हाला अफिनिटी क्रोमॅटोग्राफी करू शकता. मॉलिक्युलर एक्सप्रेशन क्रोमॅटोग्राफी, वन डायमेन्शन, टू डायमेन्शन इलेक्ट्रोफोरेसिस, आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग, हाय व्होल्टेज इलेक्ट्रोफोरेसिसवरनं तुम्ही कसे डी-एन-ए कसं टी-एल-सी नुसार कसं आपण सेपरेट करू शकता ते पण बघू शकतो. एच-डी-एस पेज, ॲग्रॉस इलेक्ट्रोफोरेसिस आणि कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस. हे तुम्हाला Google Chrome आणि लेंजरच्या बुकमध्ये तुम्हाला हे टॉपिक क्लिअर होतील. तसेच आयसोटोपिक ट्रेस टेक्निक्स, एन्झाइम्स वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स, त्याचे कोएन्झाइम्स, डी-एन-ए पॉलिमरेज एन्झाइम्स तसेच जी जी जो टॉपिक आहे तो आहे ब्लड ग्रुप. या ब्लड ग्रुपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल डोनर, एक्सेप्टर कोण कोणाला देऊ शकतं. तसंच अँटिजेन, अँटिबॉडी काय आहेत हे पण तुम्हाला अ, बघायला भेटतील. हे तुम्ही जास्तीत जास्त YouTubeवरनं ब्लड ग्रुप तुम्हाला सगळं हे टॉपिक कव्हर होतील. या ज्या सगळं तुम्हाला नेक्स्टच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला एम-सी-क्यूज आणि अ, भरपूर लास्ट इयरचे क्वेशन्स सॉल्व्ह करून तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वन बाय वन पूर्ण जो अभ्यासक्रम आहे फ्रॉम बेसिक कन्सेप्ट ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री पासून सुरू करू. थँक यू गाईज.